तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। जळगाव जामोद तालुका मध्य प्रदेश राज्याच्या सीमेपासून अल्प अंतरावर असल्यामुळे मध्य प्रदेशातून विमल गुटखा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर प्रतिबंधित वस्तू मोठ्या प्रमाणात तालुक्यात तसेच याच मार्गे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि अकोट मार्गे इतर जिल्ह्यात दाखल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। या प्रकारामुळे तालुक्यातील तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेकदा अवैध विक्रीबाबत तक्रारी होत असल्या तरी अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या वतीने निमखेडी फाट्यावर पोलीस चौकी नेमण्यात आली असून या ठिकाणी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाते। मग अवैध गुटख्याचे दररोज 5 ते 6 वाहने जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यासह अकोट मार्गे जिल्ह्यात कसे जातात यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। याबाबत आम्ही संबंधित पोलीस चौकी इंचार्ज यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बहुचर्चित राजुरा हत्याकांडामुळे आमची ड्युटी आता पोलीस स्टेशन कार्यालयातच लावण्यात आल्याची माहिती दिली। त्यामुळे राजुरा हत्याकांडामुळे जळगाव जामोद पोलीस प्रशासनाने इतर सर्व गुन्हे व गुन्हेगारांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे यावरून स्पष्ट होते। तर एवढा सारा फौजफाटा राजुरा हत्याकांडाच्या तपासासाठी तैनात करूनही त्यातील गुन्हेगारही पोलिसांना अद्याप सापडले नाही। तर तपासाच्या नावावर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचाही सुळसुळाट वाढल्याने सर्वसामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे। मग नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे अवैध गुटखा वाहतूक व इतर गुन्हेगारांविरुद्ध अर्थपूर्ण दुर्लक्ष तर करत नाही ना, अशी सरळ चर्चा सुद्धा जनसामान्यात होताना दिसून येत आहे। राजुरा हत्याकांड तपासापोटी ठाणेदार हे इतर अवैध घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार एवढे मात्र निश्चित। दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर तालुक्यातील अवैध गुटखा व तत्सम पदार्थांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे। नवीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अवैध साठेबाजी वाहतूक आणि विक्रीवर प्रभावी कारवाई होऊन संबंधितांवर कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत। तर आगामी काळात जळगाव जामोद तालुक्यातील गुटखा माफिया व इतर गुन्हेगारांबाबत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह संजय दांडगे, जळगाव। प्रकार बॉर्डर जवळचा हा तालुका असल्यामुळे त्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो। आपल्याला हे करत असताना ते पण काही कनेक्शन आहे का ते शोधलं पाहिजे आणि त्याच्यावरही आपण आळा घालावा अशी आमची विनंती। आता आपण चार्ज घेतलेलाच आहे, तर या ठिकाणी सगळे लोक आमचे प्रतिनिधी आहेत, सगळे राजकीय पक्षाचे। एक राजकीय पक्षाचं म्हणून नाही पण एक सामाजिकता म्हणून तुम्ही जसं आता संवेदनशीलता दाखवा की त्या बाबतीतही आपण संवेदनशीलता दाखवा। जो काही अवैध प्रकार सुरू आहे, कोणी माहिती देत असेल आपल्याला तर वाटलं तर आम्ही तसंही करतो की तुम्हाला माहिती देतो कुठे कुठे काय काय, तुम्ही त्या ठिकाणी ती कारवाई करावी ही पण एक विनंती। कारण ह्या अशा घटना घडण्यासाठी ही पार्श्वभूमी अशा अवैध धंद्यांमधून तयार होते। जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन हे महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशचा एक कॉरिडॉर झालेला आहे। महाराष्ट्रात येणारा तमाम गुटखा याच मार्गाने येतो। महाराष्ट्रात अफीमचा जो वापर येतो ती याच मार्गाने याच कॉरिडॉरच्या माध्यमातून येतो। एवढंच नाही तर नकली दारू देखील याच मार्गाने येते आणि यासोबतच जे देशी कट्टे जे आहेत त्या देशी कट्टे देखील याच मार्गाने येतात आणि या मार्गाने येत असताना इथले जे दलाल आहेत, याचा व्यापार करणारे जे लोक आहेत, तिथे कुणी हस्तक असतील तो विषय निराळा आहे। मात्र दस्तूरखुद पोलीस यंत्रणा आणि पोलीसचं जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन आणि त्यांचे संपूर्ण वरिष्ठ हे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं या